बुद्धिमत्ता वापरावी ना. आरक्षण दिलं किंवा नाही दिलं म्हणून कुठे सरकार कोसळलं असं आतापर्यंत ऐकलं नाही असं फडणवीस म्हणतात. ते ठीक आहे, अशांतता होत आहे, मग समाजामध्ये अशांतता होते. शेवटी हे राज्य जे आहे हे सगळ्यांना न्याय मिळावा म्हणून हे राज्य आहे. ज्याच्याकडे काही नाही, मला सांगा, जो नाहीरे आहे, जो सर्वहारा आहे, त्याला काहीतरी मिळावं म्हणून हे आरक्षण आहे. सामाजिकदृष्ट्या जो पिचलेला त्याला बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलं. आता त्यांना इतरांच्या बरोबरीने आणलं तर मग इतरांचं जे आहे 2-4 डॉक्टर होणार तर नाही होणार, 2-4 इंजिनियर होणार तर नाही होणार, शैक्षणिक याच्यात नाही मिळणार त्यांना आरक्षण, कारण हे दुसरं आरक्षण घेऊन जाणार ओबीसीचं. नोकऱ्यांच्या बाबतीमध्ये 2-4 मिळाल्या असत्या, नाहीच मिळणार. आतापर्यंत 9.5% मिळाल्या, बाकी तर काही मिळाल्याच नाहीत महाराष्ट्रात. आता याच्या पुढे 1% मिळणार नाही. एखादा येत होता सरपंच निवडून आणि ते जर मागास म्हणून जर आले ओबीसीमध्ये तर एक पंच सुद्धा निवडून येणार नाही. ओबीसीचा धनगर समाजाचा येणार नाही, कोणाचाच येणार नाही. म्हणून माझी भीती आहे. बाकी मराठा समाजाच्या मी विरुद्ध नाही, त्यांना वेगळं आरक्षण द्या, परंतु खऱ्या अर्थानं ओबीसीला धक्का न लावता. ज्यांना कुणबीचे प्रमाणपत्र मिळालेले आहे त्या लोकांना हे स्वतंत्र आरक्षण मिळणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यावरून एक गोष्ट आता बघू ना, आता काय आहे ते काय म्हणतात. आणि कुणबी जर खोटं जात पडताळणीमध्ये काय तर आता सगळे ओबीसीचे जागे झालेले आहेत. आणि जात पडताळणीच्या वेळेला प्रत्येकवर लोकसुद्धा ऑब्जेक्शन घेतील. खरं असतील, आमचं म्हणणं नाही, खोटं असतील मग मात्र त्यांना इकडे नाही तिकडे नाही असं होईल. इकडे नाही, आणि असं जजमेंट शुक्रे साहेबांचंच आहे. एक तुम्ही अगोदर एक म्हणाला, आता तसं म्हणू शकत नाही. हे शुक्रे साहेबांचं जजमेंट आहे, न्यायाधीश जे आता या आयोगाचे अध्यक्ष म्हणून ज्यांनी तो रिपोर्ट दिला. म्हणून आताच ज्यांनी खोटी सर्टिफिकेट घेतलेली आहेत, मिळवलेली आहेत, त्यांनी तिकडे गेलेलं बरं, एवढं मी सांगतो. कसल्या असं समाधानी म्हणजे त्यांना वेगळं आरक्षण देत आहेत काय म्हणून मी समाधानी आहे. मग तो खऱ्या अर्थाने वेगळं आरक्षण द्या आणि आमच्यातली घुसखोरी थांबवा. हे परत मला तेच म्हणायचं. ते आता तो त्यांचा प्रश्नच आहे, कारण त्यांना किती समजतं की बा हे आयोग म्हणजे काय, बिल म्हणजे काय, ॲक्ट म्हणजे कायदा म्हणजे काय, नोटिफिकेशनचा ड्राफ्ट म्हणजे काय, काय त्यांना किती समजतं, काय समजतं हे काय मला काय माहीत नाही आहे. धन्यवाद. विरोध नाही असं छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे. मराठ्यांना वेगळं आरक्षण द्यायला विरोध नाही, छगन भुजबळांचं हे वक्तव्य. मात्र सरकारनं कुणबीकरण थांबवावं, खोट्या कुणबी नोंदींवरून आरक्षण देण्यावर आक्षेप आहे असं भुजबळ म्हणतात. मागास असले तरीही 50%हून जास्त आरक्षण देता येत नाही असं कोर्ट म्हणेल. भुजबळांचं हे वक्तव्य. एक